स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू फ्रीडम, कलम 19 ते 22 मध्ये देण्यात आलेला आहे. काय आहेत ते बघूयात. कलम 19, 6 अधिकारांचे संरक्षण. 6 अधिकार याच्यामध्ये नमूद केले आहेत. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्याला दिली आहे. कुठकुठले अधिकार आहेत ते? भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. एखाद्या व्यक्तीला जी कुठली गोष्ट बोलायची आहे, व्यक्त करायची आहे, ते तो बोलू शकतो, व्यक्त करू शकतो. कुठल्याही माध्यमातून व्यक्त करू शकतो. हातवारे करून, निदर्शनं करून, मोर्चा काढून, सत्याग्रह करून, उपोषण करून तो ती व्यक्त करू शकतो. सिनेमा बनवून, त्या सिनेमातून तो एखादा त्याला जो मेसेज द्यायचा आहे समाजाला, इतर लोकांना, तो देऊ शकतो. गाणं म्हणून, वाय धिस कोलावेरी डी, असं एखादं गाणं लिहू शकतो, म्हणू शकतो. ठीक आहे, केलं जाऊ शकतं. दुसरं स्वातंत्र्य, शांतता पूर्ण मार्गाने संघटित होणे, असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स. तुम्ही संघटित होऊ शकता. तुम्हाला एखादी मीटिंग घ्यायची आहे, तुम्हाला असं वाटत आहे की काहीतरी आपल्यावर अत्याचार होत आहे, कॉलेजचे विद्यार्थी आहे, एखादी मीटिंग बोलवली ग्राउंडमध्ये, बोलवू शकता. कामगार आहेत कंपनीमधले, त्यांना वाटतं की आपल्या विरुद्ध काहीतरी अत्याचार होत आहे, आपण संघटित व्हायला पाहिजे, येऊ शकता. तुम्ही एकत्र येऊ शकता, बसू शकता, बोलू शकता, एखाद्या गोष्टीचा विरोध करू शकता, तो दर्शवू शकता, सगळं करू शकता, पण शांततापूर्ण मार्गाने, हिंसा नाही करायची. कॉलेजचे विद्यार्थी सोबत आले म्हणजे आता कॉलेजची तोडफोड करा, नाही, ते अलाउड नाहीये तुम्हाला. कामगार एकत्र आले म्हणून आता कंपनीला आग लावा, नाही, ते नाही चालणार. शांततापूर्ण मार्गाने, शस्त्र नाही आणायचे. बैठकीला चाललोय आम्ही हातात काठ्या घेऊन, नाही. तलवारी घेऊन, AK-47 घेऊन, नाही. शस्त्र घेऊन नाही यायचं. आणि तुम्हाला सांगतो मी, शस्त्राची व्याख्या इतकी विस्तृत आहे, बऱ्याचशा गोष्टींचा समावेश त्याच्यात होतो. तुमच्या कमरेला बांधलेला पट्टा जो आहे ना, बेल्ट आपण जो घालतो पॅन्टला, त्याचाही समावेश शस्त्रामध्ये होऊ शकतो. शस्त्र म्हणजे काही फक्त AK-47 नाही, तुमच्या बेल्टचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो, शस्त्रामध्ये. तुमच्याकडे जी चाबी आहे ना, त्याचाही समावेश होऊ शकतो, कारण लोकांनी चाबीला शस्त्र म्हणून वापरलंय, त्याचाही समावेश त्याच्यात होऊ शकतो. पण बेसिकली याच्यात तात्पर्य असं आहे की तुम्ही शांततेने एकत्र या. लोकांना जमायचं एका ठिकाणी जमवा. मला एखादी सभा बोलवायची, मी बोलू शकतो, येतील त्याच्यात. आता हे जे दसरा मेळावा वगैरे झाला तिकडे मुंबईमध्ये, तुम्ही बघा, राजकीय गोष्टी आहेत तशा या. ठीक आहे, सभा घेण्यात आला, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा ज्या लोकांना त्या सभेला जाऊन उपस्थित राहायचं होतं ते राहिले. शांततेच्या मार्गाने ती सभा झाली, कोणी हातात शस्त्र घेऊन आलं नाही तिथे, अलाउड आहे कलम 19 अंतर्गत. ठीक आहे. त्याच्यानंतर संघटना, संघ आणि सहकार बनविण्याचा हक्क, फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स ऑर कोऑपरेटिव्ह. ठीक आहे, ज्यांना संघटना बनवायची आहे, एखादी आपल्या स्वतःची शेतकरी आहे, शेतकरी संघटना बनवायची, बनवू शकता. त्याची नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचंय, करू शकता. सरकारने त्याची नोंदणी प्रमाणपत्र दिलंच पाहिजे, हे बंधन सरकारवर नाहीये, मात्र हे लक्षात ठेवा. एखाद्या गावातले, एखाद्या भागातले शेतकरी आहेत, त्यांनी ठरवलं की आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आपण एक संघटना बनवायला पाहिजे. ठीक आहे, बनवली त्यांनी, एक शेतकरी संघटना बनवली, 500-1000 शेतकरी आले सोबत. त्यांनी म्हटलं की आपली ही संघटना असेल, बरोबर आहे, याचा हा अध्यक्ष असेल, तो उपाध्यक्ष असेल, हा सचिव असेल, हा खजिनदार असेल, वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याची नोंदणी पण करायला गेले, ते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेले, फॉर्म मागितला, त्यांनी फॉर्म दिला, यांनी भरला, सबमिट केला. ठीक आहे, इथपर्यंत अधिकार आहे तुम्हाला. सरकारने तुम्हाला ते रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र दिलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये. ठीक आहे, संघटना बनवा, तुम्ही तुमचे युनियन बनवा, संघ बनवा. एखाद्या कंपनीतले कामगार आहे, त्यांना वाटलं आपण कामगार युनियन बनवायला पाहिजे, बनवू शकता. आता सध्या जे तमिळनाडूमध्ये बघा, सॅमसंग कंपनी, त्या कामगारांचं सध्या तिथे निदर्शनं सुरू आहेत, मागच्या 1 महिन्यापासून जवळपास. कंपनीचं कामकाज ठप्प पडलं आहे. सॅमसंग कंपनी, हे जे आपले मोबाईल वगैरे बनवणारी जी कंपनी आहे ना, ती, तिचा प्लांट आहे तिकडे तमिळनाडूमध्ये. तिथले कामगार सध्या निदर्शनावर बसले आहेत.
कंपनीचं कामकाज पूर्ण ठप्प झालंय. काय मागणी आहे त्या कामगारांची? की आम्हाला वर्कर युनियन बनवू द्या. सगळ्यात मोठी मागणी त्यांची ही आहे. बाकी पण आहेत मागण्या. आणि यालाच कंपनीचा सगळ्यात जास्त विरोध आहे. कारण तुम्ही बघा, ज्या फॉरेनच्या कंपन्या आहेत, तर सॅमसंग वगैरे कोरियन कंपनी आहे, साऊथ कोरियाची कंपनी आहे. सहसा या ज्या कंपन्या असतात फॉरेनच्या, इथे कामगार युनियन वगैरे चालत नाही. त्यांच्याही तिथे नाही चालत. कोरियामध्ये वगैरे कामगार आपली युनियन वगैरे नाही बनवू शकत. आपल्या देशात घटनेमध्ये ही तरतूद आहे की तुम्ही बनवू शकता. आणि ते लोक तेच म्हणताय की ही कंपनीचा प्लांट आमच्या देशात आहे, भारतात आहे, आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे, मग हे लोक का नाही करू देत? हा सध्या वादन सुरू आहे. आणि आपल्या घटनेमध्ये खरंच तो अधिकार आहे संघ बनवण्याचा, वर्कर्स युनियन बनवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्था बनवायचा. लोकांना वाटलं पतसंस्था बनवायची आहे, आपण हे 10 लोक 20 लोक येऊन पतसंस्था बनवू शकतो. सहकारी बँक निर्माण करायचे, करू शकता. सहकारी शिक्षण संस्था निर्माण करायची, ती करू शकता. अधिकार आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य. मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. भारतात तुम्ही मुक्तपणे कुठेही फिरू शकता. कलम 19 अंतर्गत तो अधिकार आहे तो. तुम्हाला वाटलं मला जम्मू काश्मीरला फिरून यायचं, या फिरू. तुम्हाला वाटलं मला मध्य प्रदेश फिरून यायचं, या. तमिळनाडू फिरून. भारताच्या प्रदेशात तुम्हाला जिथे कुठे जायचंय तुम्ही जाऊन फिरून येऊ शकता. पण याच्यावर काही ठिकाणी निर्बंध आहेत. जसं की तुम्हाला जर अरुणाचल प्रदेशमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला पहिले भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. असंच नाही जात अरुणाचल प्रदेशमध्ये. तुम्ही जायला गेले जरी, तुम्ही रोडने जरी जायला गेले, तिथे नाका असेल. जिथून अरुणाचल प्रदेश सुरू होईल तिथे नाका असेल. तिथे तुम्हाला ते परमिट मागणार. ते इनर लाईन परमिट म्हणतात त्याला. भारत सरकारचं गृह मंत्रालय जे आहे ते जारी करतं ते. आजकाल तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, पण ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय नाही जात आहे. त्यावेळेस तुम्ही नाही म्हणू शकत नाही कलम 19 अंतर्गत मला अधिकार आहे. नाहीये बेटा, काही मर्यादा आहेत तिथे. ठीक आहे. पण ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर भारताच्या प्रदेशात तुम्ही मुक्तपणे फिरू शकता. त्याच्यानंतर देशातील कोणत्याही भागात वास्तव्य आणि स्थायी होण्याचे स्वातंत्र्य. रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया. तुम्ही देशाच्या कुठल्याही भागात वास्तव्य करू शकता, जाऊन तिथे काही दिवस राहू शकता, त्यात कायमस्वरूपी तिथे राहू शकता. म्हणजे एखादं घर घेऊ शकता, राहू शकता. हे पण दरवेळेस लागू होत नाही. विशेष म्हणजे जे आपल्या ईशान्येकडील राज्य जे आहेत किंवा जे 6व्या परिशिष्टामध्ये जो भाग येतो, 6th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो भाग येतो, विशेष म्हणजे आपले ईशान्येकडील राज्य येतात. नागालँड झालं, मणिपूर झालं, असा जो भाग येतो, इथे तुम्ही कायमस्वरूपी वास्तव नाही करू शकत. वास्तव्य करायचं असल्यास तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तुम्ही नाही म्हणू शकत हा मी याचं घर विकत घेतलं, रजिस्ट्रेशन केलं, आता हे माझं घर आहे, आता मी इथे राहील. नाही. तुम्हाला तिथे कुठलीही मालमत्ता घेण्याच्या आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारने जर परवानगी दिली तरच तुम्ही ती मालमत्ता घेऊ शकता. मला वाटलं नागालँडमध्ये जाऊन मला स्थायी व्हायचंय किंवा एक मला माझं घर घ्यायचंय नागालँडमध्ये. स्थायी होईल नाही होईल, एक घर घेऊन राहू दे, कधी अधेमध्ये जाऊन तिथे राहत जाईल, एरवी रेंटनी देईल, असं काही करायचं आहे. नाही करता येत सरळ सरळ. तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागते. कारण तो भाग 6व्या परिशिष्टामध्ये येतो. आदिवासी ज्या जमाती आहेत त्यांच्या संरक्षणासाठी ते परिशिष्ट बनवण्यात आलं. 6वं परिशिष्ट, 6th शेड्यूल, त्याच्यासाठी येते. ठीक आहे. अशा काही मर्यादा आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर कोणतेही व्यवसाय, नोकरी, व्यापार आणि उद्योग करण्याचा हक्क. प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर कॅरी आउट एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. हा पण हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला जी नोकरी करायची, जो व्यवसाय करायचा तो ते करू शकतो. असं नाही की डॉक्टरच्या मुलानेच डॉक्टर व्हायचं, इंजिनियरच्या मुलाने इंजिनियरच व्हायचं, राजकारणाच्या मुलाने राजकारणच करायचं, असं काही नाहीये. एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला हा विशिष्ट व्यवसाय करायचा, हे करायचंय, तर तो करू शकतो. पण काही व्यवसायासाठी पात्रतेचे निकष ठेवण्यात आलेले आहेत. जसं की जर एखाद्याला वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल किंवा वैद्यकीय सेवा पुरवायची असेल, मेडिकल सर्व्हिस, तर त्याच्याकडे किमान जी पात्रता आहे ती असली पाहिजे. तो MBBS असला पाहिजे किंवा तो DHMS, BHMS असला पाहिजे.
असं नाही की कोणी आपला दवाखाना उडून बसलं, हा मला खूप आवडतं लोकांचा उपचार करायला, टाकला दवाखाना, बसलो. किती शिकलाय? 10वी पास. मागे आता एक केस आली, मी बघितलं, त्याच्याबद्दल वाचलं. एक असाच फर्जी माणूस, आणि आपल्या देशात मी तुम्हाला सांगतो लाखो असे लोक आहेत, फर्जी डॉक्टर, फेक डॉक्टर्स, डिग्री नाहीये त्यांच्याकडे, आणि स्वतःचे दवाखाने टाकून बसले. ती मागे मराठीमध्ये सिरियल होती, झी मराठीवर. कुठली सिरियल होती ती? असाच एक फेक डॉक्टर असतो, ऍक्च्युअल तो एक खुनी असतो. देव माणूस व्हेरी गुड. बघा, याला म्हणतात अभ्यास. कुठलाही व्यवसाय करू शकता. कलम 19 मध्ये हा अधिकार देण्यात आलाय. म्हणजे असं नाही की मी काही करेल. काही व्यवसायांसाठी जे किमान निकष जे ठरवले आहे भारत सरकारने, ते तुम्हाला पूर्ण करावे लागतात. ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कलम 20 मध्ये दिले आहेत बघा, गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्याच्या संदर्भात संरक्षण. असं नाही की पोलीस कोणालाही उचलेल, गुन्ह्यासाठी दोषी ठरवेल आणि त्याला जेलमध्ये थांबेल, असं नाही करता येत. घटनेमध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, त्यांचं पालन करावं लागतं. पहिलं म्हणजे पूर्वपद प्रभाव कायदा नाही, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे समजा एखाद्या माणसाने आज एक कृत्य केलं, आज कायद्याच्या नजरेत ते कृत्य म्हणजे अपराध नाहीये, तर उद्या कोणीतरी कायदा बनवून ते मागे जे भूतकाळात जे कृत्य घडलं त्याला अपराध ठरवू शकत नाही. समजा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. आज समजा दारू पिणं हा अपराध नाहीये आपल्या कायद्यामध्ये, सध्या तरी. म्हणजे ज्या राज्यात दारूबंदी आहे तिथे तर ठीक आहे, तिथे तो अपराध आहे. गुजरात झालं, बिहार झालं. बिहारमधून मला वाटतं आता त्यांनी दारूबंदी उठवली, जे काही असेल. आपल्या महाराष्ट्रात तरी फक्त जर 2 जिल्हे सोडले, गडचिरोली आणि वर्धा, तर बाकी जिल्ह्यांमध्ये दारू पिणं काही अपराध नाहीये. दारू पिऊ शकतात. हा, दारू पिऊन तुम्ही गोंधळ नाही करू शकत, तो अपराध आहे. पण दारू पिणं अपराध नाहीये. दारू पिऊन तुम्ही गाडी नाही चालवू शकत. पण एरवी असं दारू तुम्ही घरी आणली, एखाद्या व्यक्तीने दारू पिली किंवा बाहेर बार मध्ये जाऊन पिला, काही प्रॉब्लेम नाहीये, अपराध नाहीये, कायद्याच्या नजरेत प्रॉब्लेम नाहीये. उद्या समजा महाराष्ट्र सरकारने कायदा बनवला की दारू पिणं गुन्हा आहे, जो दारू पिन त्याला 1 वर्षाची जेल. आता एखादा पोलीसवाला, काल त्याला जो बारमध्ये एक माणूस दिसला होता दारू पिताना, त्याला उचलून जेलमध्ये नाही टाकू शकत. हे नाही, मी बघितलं तू काल दारू पिला. अरे हो, कायदा कधीपासून लागू झाला? आजपासून लागू झाला. त्यांनी दारू कधी पिली? काल पिली. तो भले आधी नशेत असेल, पण तुम्ही हे नाही म्हणू शकत की नाही, काल यांनी दारू पिली, मी याला आज जेलमध्ये टाकतो. नाही, कालपर्यंत तो कायदा नव्हता. ज्याला म्हटलं जातं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. तुम्ही आज कायदा बनवून भूतकाळातील एका गोष्टीसाठी व्यक्तीला शिक्षा नाही करू शकत. ज्यावेळेस तो कायदा नव्हता, ज्यावेळेस तो अपराध नव्हता ती गोष्ट, त्याच्यासाठी आज कायदा बनवून त्याला शिक्षा नाही करता येत. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, दुहेरी क्षती नाही, नो डबल जिओपार्डी. एखादा व्यक्ती आहे समजा, तुम्ही त्याला एकाच अपराधासाठी 2दा शिक्षा नाही करू शकत. एका माणसाने 2दा चोरी केला, त्याला एका चोरीसाठी 3 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे आता पहिले तो 3 वर्ष जेलमध्ये राहील, मग 3 वर्षानंतर बाहेर आल्यावर परत तुम्ही त्याला 3 वर्षांनी जेलमध्ये टाकाल. नाही, तुम्ही 2 चोऱ्या केल्या होत्या, असं नाही करता येत बेटा. चोरी हा एक अपराध आहे, त्याला शिक्षा एकदाच होईल. त्याने 4दा चोरी केली म्हणून तुम्ही त्याला 4दा जेलमध्ये टाकाल, असं नाहीये. किंवा त्यांनी 4 खून केले म्हणून त्याला 4दा फाशीवर नाही लटकवता येत ना. एखादा व्यक्ती आहे समजा, त्यांनी 4 खून केले आणि त्याला खुनासाठी फाशीची शिक्षा झाली, त्याला काय 4दा तुम्ही फासावर लटकवणार आहे का? हा, एकदा मेला, आता परत तुला जिवंत करतो, दुसऱ्यांदा मारायचंय, हे उठ, दुसऱ्यांदा तुला फाशी द्यायची, असं करता येतं का? नाही. एका गुन्ह्यासाठी तुम्ही त्याला 2दा किंवा वारंवार त्याला शिक्षा नाही करू शकत. एका गुन्ह्यासाठी शिक्षा एकदाच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वदोष नाही, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला स्वतःला दोषी सिद्ध करण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, पोलिसांपुढे दिलेलं विधान कोर्टात ग्राह्य धरल्या जात नाही. कारण कोर्ट असं म्हणतं की पोलिसांपुढे जे विधान दिलं जातं, जर एखादा माणूस स्वतःचा दोष, स्वतःचा गुन्हा स्वीकारत जरी असेल, तर असं म्हटलं जातं की हा दबावात स्वीकारतोय. म्हणून पोलिसांपुढे काय स्टेटमेंट दिलं हे कोर्टात लागू होत नाही.
तुम्ही बघा, एखाद्या चोराला पोलिसांनी पकडलं, तो चोर मान्य करतो, हो मी चोरी केली. पोलिसांपुढे तो मान्य करून घेतो, कारण त्याला माहिती आहे नाही मान्य केलं तर पोलीस फटके मारतात. कशाला फटके खायचे? तो मान्य करून घेतो, हो हो केली, मी चोरी केली. हो हो, या घरातून चोरी केली, त्या घरातून चोरी केली, तिथून याचा मोबाईल चोरला, त्याचं पाकिट मारलं, सगळं केलं मी. कोर्टात गेल्यावर तो म्हणतो नाही मी काहीच केलं नाही. जज पुढे तो तेच म्हणतो, नाही नाही मी काहीच केलं नाही, मी तर रस्त्याने जात होतो, हे या पोलीस कॉन्स्टेबलशी माझं दुश्मनी आहे, हा माझ्या घरा शेजारी राहतो, आमचं मागे भांडण झालं होतं, म्हणून यांनी मला चोरीच्या आरोपामध्ये उचलून तुमच्या पुढे आणलं. मी काही केलं नाही, मी काही चोरबीर नाहीये. आता पोलीस नाही म्हणू शकत, नाही नाही काल याने आमच्या पुढे म्हटलं होतं, कबूल केलं होतं. नाही चालत ते. पोलिसांना तो दोष सिद्ध करायचा असतो, पुरावे देऊन. त्या माणसाच्या विधानावरून नसतं. स्वदोष नाही. स्वतःला दोषी सिद्ध करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकला जाऊ शकत नाही. तू म्हण की तूच केलं आहे, असं नाही चालत. ठीक आहे. तर हे अशा गोष्टी याच्यामध्ये दिलाय कलम 20 मध्ये. 3 गोष्टी आहेत. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. हे कशासाठी दिलाय कलम 20 मध्ये? जेणेकरून जे निरपराध लोक आहे त्यांना शिक्षा होऊ नये. राज्याने चुकीच्या पद्धतीने कायदे बनवून, चुकीच्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करून, किंबहुना त्याचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना, निरपराध नागरिकांना त्रास देऊ नये, त्याच्यासाठी हे कलम 20 घटनेमध्ये टाकण्यात आलेलं आहे. कलम 21, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ठीक आहे, एवढे मूलभूत हक्क दिले. त्याच्यातला मला वाटतं की सर्वात महत्वाचा हा असेल, जीवनाचा हक्क, जिवंत राहण्याचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. जिवंत राहायचं म्हणजे कसंही नाही राहायचं, तर स्वातंत्र्याने राहायचं. म्हणजे तुम्ही बघा, बाकी सगळे हक्क एखाद्या व्यक्तीला कधी उपभोगता येईल? जर तो जिवंत आहे. जर त्याला जिवंत राहण्याचाच हक्क नसेल, कोणीही येऊन जर त्याचं जीवन संपवू शकत असेल, राज्याला जर तो अधिकार असेल, कुणाचंही व्यक्तीचं, कुठल्याही नागरिकाचं जीवन वाटेल तेव्हा संपवून टाकायचं, तर मग बाकी जे हक्क आहे त्यांना काय अर्थ उरतो? त्याच्यामुळे मला वाटतं की कलम 21 जो आहे फार महत्वाचा आहे. आणि कलम 21 बद्दल हा खूप, म्हणजे याची व्याप्ती खूप जास्त आहे. सगळ्यात जास्त हे जे हक्क देण्यात आले ना, सगळ्यात जास्त व्याप्ती या हक्काची आहे. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, पर्सनल लिबर्टी. पर्सनल लिबर्टी म्हणजे फक्त जेलच्या बाहेर राहायचं म्हणजे पर्सनल लिबर्टी आहे का? नाही. आपल्याला एक मनुष्य म्हणून, एक सभ्य समाजातला व्यक्ती म्हणून आपल्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. भरपूर गोष्टींचा समावेश होतो त्याच्यामध्ये. फक्त जेलच्या बाहेर राहिलो म्हणजे मी आता वैयक्तिक स्वातंत्र्य आहे मला, असं नाही. तुम्हाला एक कुठल्याही व्यक्तीला आपला विकास करता आला पाहिजे, परिपूर्ण विकास करता आला पाहिजे, आयुष्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आपलं आयुष्य म्हणजे काय असं नुसतं मजुरासारखं जगण्याचं आयुष्य नाहीये, किंवा एखाद्या रोबोट सारखं टायमर लावून आपण जगतोय. हे हे आयुष्य नसतं फक्त. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. आपल्याला अधिकार असला पाहिजे. पावसाळ्यात जा लोणावळ्याला फिरून या, महाबळेश्वरला जाऊन या, तोही आनंद घ्या. तो पिक्चर आहे ना, जिंदगी ना मिलेगी दोबारा, मला छान वाटतं. ते खरं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे बेसिकली त्या पिक्चरचा जो मेसेज आहे मी त्याच्याबद्दल बोलतोय. तुम्ही ते स्काय डायव्हिंगच केली पाहिजे, स्कुबा डायव्हिंगच केली पाहिजे, त्या बैलांच्या पुढे धावले पाहिजे असं नाही. पण तुम्हाला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. नुसतं काम काम काम, 9 ते 5 काम करतोय, मग 5 ते 10 काम करतोय, तेच असं नाही. एन्जॉय करा. हे आयुष्य एकदाच मिळतं. त्याचाही उपभोग घेता आला पाहिजे. ते स्वातंत्र्य याच्यामध्ये. आणि तर याच्याबद्दल न्यायालयाने वेगवेगळी भूमिका घेतली आहे. काय आहे ते बघूयात. गोपालन खटला 1950 चा, म्हणजे ज्या वर्षी घटना अस्तित्वात आली, ती लागू झाली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्याच वर्षीचा हा खटला आहे, गोपालन खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बघा काय भूमिका घेतली. कायद्याद्वारे प्रस्थापित प्रक्रिया,
प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे बेसिकली यांनी काय म्हटलं होतं की कलम 21 जो आहे हे फक्त कार्यकारी जे आहे त्यांच्यावर मर्यादा आणतं. म्हणजे काय की संसद झालं किंवा राज्याची विधिमंडळ झालं हे कुठलाही कायदा पारित करू शकतात आणि त्या कायद्यानुसार कुठल्याही व्यक्तीला, कायदा आपल्या देशात समान पद्धतीने लागू होतो, कुठल्याही व्यक्तीला शिक्षा देऊ शकतात. फक्त ती शिक्षा जी आहे ती कायद्यामध्ये जी प्रक्रिया त्या प्रक्रियेने दिली पाहिजे त्याला. उदाहरणार्थ समजा उद्या संसदेने कायदा बनवला की चोरी करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल. मग प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ किंवा कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया म्हणजे काय? न्यायालय फक्त हे बघेल की एखाद्या व्यक्तीला चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलं, अटक केली पोलिसांनी, त्याला फाशी द्यायची आहे. तो समजा त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहे. खालच्या न्यायालयाने म्हटलं की याला फाशी द्या. तो उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने पण म्हटलं की नाही ठीक आहे, बरोबर प्रोसिजर आहे, याला फाशी द्या. सर्वोच्च न्यायालय काय बघेल? सर्वोच्च न्यायालय बघेल की बरोबर ठीक आहे, कायद्यामध्ये कुठल्या कायद्यानुसार याला फाशी देत आहे? हा कायदा आहे, चोरी प्रतिबंधक कायदा. काल्पनिक गोष्ट ही, लक्षात घ्या फक्त. चोरी प्रतिबंधक कायदा याच्यामध्ये दिलाय की चोरी केलेल्या व्यक्तीला जर पकडलं तर त्याची सुनावणी व्हायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध असे असे गुन्हे म्हणजे पुरावे जे आहे ते सादर झाले पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. मग त्याला फिर्याद मागण्यासाठी 30 दिवसाचा वेळ असला पाहिजे. मग उच्च न्यायालयामध्ये तो गेला, तिथे समजा उच्च न्यायालयाने त्याची फिर्याद नाकारली किंवा त्याच्या विरुद्ध निर्णय दिला, मग परत त्याच्याकडे 6 महिन्याचा वेळ असला पाहिजे सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी, वगैरे 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 वगैरे. आणि हे सगळं झालं आणि सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलं की नाही याला फाशी द्या, तर मग त्याच्यानंतर याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय काय बघेल? फक्त प्रोसिजर बघेल. बरोबर केली का प्रोसिजर? 30 दिवस दिले का? हे दिलं का? ते दिलं का? दिलं सगळं. बरोबर आहे, मग द्या याला फाशी. न्यायालय हे नाही बघणार की तो कायदा बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, जे आपण आता काल्पनिक उदाहरण जे बघतोय, खरंच चोरीच्या शिक्षेसाठी फाशी देणं योग्य आहे का? चोरी अरे ठीक आहे, गुन्हा आहे. पण खरंच फाशी जी सर्वोच्च शिक्षा आहे, ती तुम्ही देणार चोरीसाठी? म्हणजे जी शिक्षा तुम्ही खुनाच्या आरोपासाठी देताय, तीच तुम्ही चोरीसाठी देताय. चोरीमध्ये तर कोणाचा जीव पण जात नाहीये. त्यांनी एखाद्याचं पाकीट मारलं, काही त्याचा जीव नाही घेतला. तुम्ही म्हणता नाही याला फाशी द्या. एखाद्याचा ज्यांनी जीव घेतला त्याला पण तुम्ही तीच शिक्षा देताय. योग्य आहे का? न्यायालय म्हणेल ते आम्हाला सांगू नका. आम्ही तो विचार नाही करणार. फक्त कायदा आहे, त्याच्यामध्ये प्रोसिजर दिली आहे. आम्ही फक्त इतकंच बघू की ती प्रोसिजर बरोबर फॉलो केली आहे की नाही. तो कायदा बरोबर आहे की नाही हे आम्ही बघणार नाही. म्हणजे काय, तर फक्त कार्यकारीच्या अधिकारांवर मर्यादा आणायची. पोलिसांनी बरोबर प्रोसिजर फॉलो केली नाही. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध जे त्या कायद्यामध्ये म्हटले आहे की अशा प्रकारचे पुरावे असले पाहिजेत, ते पुरावे सादर केले की नाही. साक्षीदार त्या कायद्यामध्ये म्हटलंय की किमान 2 साक्षीदार असले पाहिजे. समजा त्या कायद्यामध्ये दिलंय. खरंच 2 साक्षीदार पोलिसांनी आणले की नाही कोर्टापुढे? आम्ही फक्त प्रोसिजर बघू. आम्ही संसदेला प्रश्न नाही विचारू की तुम्ही हा कायदा का केला? चोरीच्या शिक्षेसाठी चोरीच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देणं खरंच योग्य आहे का? आम्ही नाही विचारू संसदेला. किंवा एखाद्या राज्याने असा कायदा पारित केला, आम्ही त्या राज्य विधिमंडळाला नाही विचारू. आम्ही फक्त प्रश्न विचारू कार्यकारीला. कार्यकारीवर मर्यादा आहेत. अशा प्रकारचा व्ह्यू आपल्या न्यायालयाने या गोपालन खटल्यामध्ये धरला होता. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया फक्त त्याचाच विचार केला जाईल. तो कायदा बरोबर आहे की नाही याचा आम्ही विचार करणार नाही. हा एक संकीर्ण दृष्टिकोन होता. म्हणजे काय, संसदेला आणि राज्यांचे जे विधिमंडळ आहे यांना अमर्याद अधिकार दिले होते. तुम्ही काही कायदे बनवा, आम्ही प्रश्न विचारणार नाही. आम्ही प्रश्न फक्त कार्यकारीला विचारू, तुम्ही तो कायदा बरोबर पाळला की नाही. अशा प्रकारचं एक दृष्टिकोन होतं. पण नंतर पुढचा एक खटला होता मेनका प्रकरण. 1978 1978 मधलं प्रकरण आहे. आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला होता आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की नाही, फक्त कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया नाही, तर कायद्याची योग्य प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या तत्वाचाही आम्ही वापर करू. हे जे तत्व आहे हे अमेरिकेमध्ये आहे.
अमेरिकन घटनेमध्ये हे तत्व आहे. कायद्याची योग्य प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे संसदेला, राज्यांच्या विधिमंडळाला वाटेल ते कायदे ते पारित नाही करू शकत. कायद्यांचीही तपासणी केल्या जाईल की ते घटनेला सुसंगत आहेत की नाही. घटनेमध्ये जे तत्व दिले आहेत, जसं हे कलम 21 मध्ये जे दिलं आहे, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण, या तत्वाला तो कायदा अनुसरून आहे की नाही, आम्ही याचाही विचार करू, याच्याकडेही आम्ही लक्ष देऊ, हे न्यायालयाने म्हटलं. म्हणजे आता समजा जर संसदेने एखादा कायदा पारित केला की चोरीच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी, तर न्यायालय त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतं. कशामुळे? या तत्वामुळे, या तत्वाचा वापर करून. कायद्याची योग्य प्रक्रिया, तुम्ही कायदा बनवत आहे, पण तो कायदा खरंच योग्य आहे का? चोरीसारख्या गुन्ह्यासाठी तुम्ही फाशीची शिक्षा देणं योग्य आहे का? आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही पहिले आम्हाला हे पटवून द्या की हे योग्य आहे, तर हा कायदा लागू होईल, नाहीतर हा कायदा लागूच होणार नाही. आम्ही होऊ देणार नाही. आता न्यायालयांची भूमिका बदलली. आता असं नाही की आम्ही ठीक आहे, संसद जे करताय करू द्या, राज्य विधिमंडळ जे करताय करू द्या, आम्ही लक्ष देणार नाही, आम्ही फक्त कार्यकारीच्या कामाकडे लक्ष देऊ. नाही, आता विधिमंडळांच्या कामाकडे पण लक्ष देईल. कायदा पण बघेल तो योग्य आहे की नाही. जर तो कायदा योग्य असेल, नागरिकांच्या मूलभूत हक्कांना अनुसरून असेल, त्यांच्याशी सुसंगत असेल, तरच त्याची अंमलबजावणी होईल, तो लागू होईल. आणि मग त्याच्यामध्ये जी प्रक्रिया दिली आहे ती फॉलो केल्या जाईल. सध्याची भूमिका ही आहे. आणि याच्यामुळे कलम 21 मध्ये जे हक्क दिले आहे, याचं संरक्षण होण्यात मदत झाली आहे. ठीक आहे, सध्या आपल्या देशात असं आहे. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, संकल्पना आहेत, सध्या दोन्हींचा वापर केला जातो. दोन्ही अस्तित्वात आहे. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, आणि कायद्याची योग्य प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. त्या दोन्ही संकल्पना आपल्याला आपल्या घटनेत आणि राज्य व्यवस्थेमध्ये बघायला मिळतात. कलम 21 खूप व्याप्त आहे, खूप मोठा आहे. म्हणजे इतक्या काही गोष्टी येतात ना याच्यामध्ये. आपण बघितलं कलम 19 मध्ये एक होतं की भारतात कुठेही फिरण्याचा हक्क, स्वातंत्र्य देण्यात आलाय. कलम 19 मध्ये. कलम 21 मध्ये तुम्हाला देशाबाहेर फिरण्याचा पण हक्क देण्यात आलाय. कलम 19 मध्ये फक्त देशांतर्गत होतं, देशांतर्गत फिरण्याचे स्वातंत्र्य. कलम 21 मध्ये असं म्हटलंय की नागरिकांना विदेशात जाण्याचं पण स्वातंत्र्य आहे. एखाद्याला बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घ्यायचंय, नोकरी करायची आहे, फिरून यायचंय सहज, तो जाऊ शकतो, कारण ते त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये येतं. राईट टू स्लीप, म्हणजे तुम्हाला अशा अशा गोष्टी सांगेल ना मी, आणि हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. मी म्हणतोय म्हणून नाही, सर्वोच्च न्यायालयाने अशी निवड, राईट टू स्लीप, झोपण्याचा हक्क पण आहे म्हणे तुम्हाला. कलम 21 मध्ये येतं, त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये येतं, ते जीवनामध्ये येतं. झोप जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. एखाद्या माणसाला जर तुम्ही कंटिन्यू झोपू नाही दिलं ना, तर त्याला आरोग्याच्या भयंकर समस्या निर्माण होते. त्याचं जे आयुष्य आहे ते कमी होईल. झोप पण आवश्यक आहे. राईट नॉट टू स्पीक, ते जे तुम्हाला सांगितलं ना, कलम 19 काल मी तुम्हाला सांगत होतो, भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये अजून एका गोष्टीचा समावेश होतो, मौन धरण्याचा. समजा उद्या जर पोलिसांनी अटक केली एखाद्या गुन्हेगाराला, त्याला म्हटलं, बेटा आम्ही काही नाही म्हणतोय, आम्ही फक्त तुझं जे कलम 19 जे आहे ना, आम्ही याच्या अंतर्गत म्हणतोय तू वापर कर कलम 19चा, भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आम्ही जे प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या आम्हाला, कलम 19चाच वापर करून, तुझ्या हक्कांचं उल्लंघन नाही करत. हेच जर एखाद्या युपीएससीच्या कॅन्डिडेट सोबत केलं ना, तो काय म्हणेल, कलम 19 मध्ये फक्त भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाहीये, त्याच्यामध्ये एक गोष्ट अजूनही अंतर्भूत आहे, न बोलण्याचं स्वातंत्र्य, मौन राखण्याचं. मी त्याचं पालन करेन. तुम्ही विचारा प्रश्न, मी बोलणारच नाही. मला त्याचाही हक्क आहे, कलम 19 मध्ये आहे, खरंच आहे. शांत राहण्याचा हक्क, असं म्हणजे वेगळे. राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा हक्क, हे पण कलम 21 मध्ये येतं. राज्य व्यवस्था व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे जे आपल्याद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी आहे, हे आमदार, खासदार, नगरसेवक, वार्ड मेंबर, हे बरोबर काम करत आहे की नाही, याची माहिती मी त्यांना मागवू शकतो.
मला माहिती द्या. कलम 21 मध्ये येतं हे. माझा मूलभूत हक्क आहे तो माहिती घेण्याचा. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर कलम 21 आर्टिकल 21A शिक्षणाचा अधिकार. काय म्हटलंय बघा याच्यात? राज्य 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल. 6 ते 14 वर्ष वयोगट. म्हणजे प्राथमिक शिक्षण येतं फक्त. कारण 6 वर्षाचा मुलगा पहिलीत जातो. 14 वर्षाचा होतपर्यंत तो 5वी, 6वीत किंवा 7वीत असतो. तिथपर्यंत जे शिक्षण आहे ते मोफत असेल आणि सक्तीचं असेल, कंपल्सरी. 6 ते 14 वर्ष वयोगटातला मुलगा कुठेही दिसला, सरकार त्याला उचलून शाळेत नेऊन टाकू शकते. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना तो अधिकार आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवायचा. आणि सरकारवरती सक्ती आहे, की त्या मुलांना तुम्ही दिलं पाहिजे ते शिक्षण. मोफत शिक्षण द्या. त्यांच्याकडून कुठलंही शुल्क घ्यायचं नाही. आणि सक्तीचं कंपल्सरी आहे. 6 ते 14 वर्षातला वयोगटातला मुलगा बाहेर फिरू शकत नाही. शाळेत जात नाही, ऍडमिशन घेतलं नाही आणि मस्त बाहेर मजनू बनून फिरतोय. नाही बेटा. सरकारी गाडी येऊन कधी तुला उचलून घेऊन जाऊ शकते. शाळेत नेऊन टाकू शकते तुला. ठीक आहे. कशासाठी? तर आपल्या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी हे टाकण्यात आलेलं आहे. पहिले हे राज्याचे मार्गदर्शक तत्वे जी आहे त्याच्यामध्ये येत होतं हे, की सरकारने असं केलं पाहिजे म्हणून. मग 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये. 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. त्याच्याने काय केलं, की याला मूलभूत हक्कांमध्ये टाकलं. कारण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे, जी पुढे आपण बघणार आहोत, भाग 4 मध्ये, ते म्हणजे राज्याला फक्त मार्गदर्शन करतं, की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. सक्ती नाहीये. आता सक्ती झाली. आता सरकारवर, राज्य व्यवस्थेवर सक्ती करण्यात आली, की नाही, तुम्हाला 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण द्यावंच लागेल. आता इच्छा आहे, नाहीये, आमच्याकडे संसाधनं आहे, नाहीये, काही घेणं देणं नाही. शिकवा त्यांना. आणि तुम्ही बघा याचा खूप फायदा झालाय. आपल्या देशाचा साक्षरता दर जो आहे 75% वर गेलाय. 75 ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आणि याच्यात याचं फार मोठं महत्व आहे. आज तुम्ही बघा ग्रामीण भागात, खेडोपाड्यात ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या, पालिकेच्या, महानगरपालिकेच्या शाळा आहेत मोठ्या शहरात, जिथे मुलांना मोफत आणि सक्तीत मोफत शिक्षण देण्यात येते. आज ही खूप मोठी क्रांती आहे आपल्या देशात. आज आपल्या देशात तुम्ही बघा अजूनही भरपूर दारिद्र्य आहे. आपल्या 1-2 पिढ्या आधीचा जर तुम्ही विचार केला, त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल एवढी काही उत्सुकता नव्हती. विशेष म्हणजे जे गरीब वर्गातले लोक होते, वंचित जो वर्ग आहेत, दलित वर्ग जो आहे, एस-सी, एस-टी मध्ये, यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल तेवढी जागरूकता आजही नाहीये. तो उत्साह नाहीये, ती जागरूकता, कारण माहीतच नाही शिक्षणाने काय होतं. आणि माहिती असेल जरी, तरी संसाधनच नाही. कुठे मुलांना शाळेत पाठवणार आहे? कुठे तो शाळेचा खर्च करणार आहे? ते युनिफॉर्मचा खर्च, दप्तरांचा खर्च, पुस्तकांचा खर्च कुठे झेपणार आहे? आणि बिचारे हे लोक असे काम करतात, की यांना मुलांची गरज लागते. आज तुम्ही विचार करा, हे जे फुटपाथवर वगैरे जे राहणारे लोक आहेत, कितीतरी लोक आहेत आपल्या इथे. शहरांमध्ये तुम्ही बघा, मोठमोठ्या पुलांखाली राहतात बिचारे. पुण्यातलं झेड ब्रिज बघा कधी. लोक त्या झेड ब्रिजवर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करायला जातात, आईस्क्रीम खायला जातात. आणि त्याच झेड ब्रिजच्या खाली तुम्ही बघा, कितीतरी कुटुंब राहतात तिथे. त्या झेड ब्रिजच्या खाली. त्यांचं घर म्हणजे झेड ब्रिज आहे. त्याच्या खाली बिचारे ते लोक कसे राहतात? कधी विचार करा. ते त्यातल्या त्यात ती सुंदर नदी, मुठा नदी तिथून जाते. ज्याचा सुगंध जो आहे, तो जर एखाद्या माणसाने 15 दिवस कंटिन्यू घेतला ना, गॅरंटी तो 16वा दिवस नाही बघू शकत तो माणूस. म्हणजे पुण्यातल्या आजकाल हे जे युपीएससी, एमपीएससी करणारे मुलं आहेत ना, यांनी सुसाईडची नवीन पद्धत शोधली आहे. फ्रस्ट्रेशन आलं, डिप्रेशन आलं, असं सुसाइडल थॉट्स आले कधी डोक्यामध्ये. पण हिंमत नाही होत आहे. पंख्याला लटकायची, विष वगैरे घ्यायची. मग हे लोक काय करतात? मोठ्या नदीच्या काठावर जाऊन उभा राहतात. 15 दिवस कंटिन्यू तिथे जाऊन रोज 2 तास उभं राहायचं. 16व्या दिवशी आपलं उद्देश साध्य होतं. आजकाल म्हणून पोलीस लोक तिथे उभं राहू देत नाही. मोठ्या नदीच्या काठावर. नाही, 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 इथे नाही उभं राहायचं.
माहितीये हा मुलगा जो असं नुसतं एकटा येऊन इथे मुठा नदीच्या काठावर उभा आहे, तर त्या मुठा नदीमध्ये बघण्यासारखं काहीच नाहीये. काळ्या रंगाचं पाणी आहे पूर्ण. पुण्या शहराचं सगळं गटार त्याच्यात जातं त्या मोठ्या नदीमध्ये. आणि हा युपीएससी ऍस्पिरंट येऊन म्हणतो काय करतोय? नाही मी ते नदी बघतोय. अबे त्या नदीमध्ये बघण्यासारखं काय? त्या गंगा नदी दिसली का तुला ती? की ती डॉल्फिन उड्या मारत आहे, तू त्या डॉल्फिनला बघायला आलाय? काहीच नाहीये. तरी एखादा युपीएससीचा ऍस्पिरंट, आणि युपीएससीचा ऍस्पिरंट मी तुम्हाला सांगतो कुठेही ओळखायला येतो. केस विखुरलेले, डोळ्यावर जाडवाला चष्मा, उदास चेहरा, डोळ्याखाली काळं आलेलं. कुठल्याही गोष्टीकडे असं बघणार की जसं याच्यामध्ये संशोधन करतोय, रिसर्च करतोय. समजून घ्यायचा हा युपीएससी एमपीएससी ऍस्पिरंट आहे. दिसूनच येतं. मी तुम्हाला सांगतो, मी बघून सांगतो युपीएससी ऍस्पिरंट कोण आहे. हे असे ऍस्पिरंट त्या मोठ्या नदीच्या काठावर दिसले, पोलीस पहिले दंडे मारतात त्यांना. चल सुसाईड करायची हिंमत नाही, आला म्हणे इथे मोठ्या नदीचा वास घ्यायला. अशा याच्यात हे कुटुंब राहतात, गरीब कुटुंब त्या मोठ्या नदीच्या काठावर. काय मुलांना शिक्षण देणार आहे? यांच्यामध्ये स्वतःमध्ये जागरूकता नाही. इच्छा असेल तर नाही देऊ शकत, आर्थिक स्थिती नाही. अशा वेळेस हे कामात येतं. हा जो मूलभूत हक्क आहे ना, एखादा गरीब मुलगा 6 वर्षाच्या वर आहे, 6 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातला आहे, तो जर एखाद्या सरकारी शाळेत गेला, त्याने म्हटलं मला प्रवेश पाहिजे नाही, सरकार त्याला नाकारू शकत नाही. कारण त्याचा तो मूलभूत हक्क आहे मोफत शिक्षण घेण्याचा. सरकार नाही म्हणू शकत ठीक आहे सरकारी शाळेत, हा ठीक आहे प्रवेश देतो पण फी भरावी लागेल. नाही घेऊ शकत तुम्ही फी, 1 रुपया नाही घेतायत. उलट सरकार त्यांना गणवेश देतं, युनिफॉर्म देतं. मध्यान्ह भोजन योजना आहे, मिड डे मील स्कीम, रोज दुपारी त्यांना जेवायला देतं. डबा आणायची गरज नाही बेटा, घे शाळेत येऊन जेव. खूप मोठी गोष्ट आहे ही. आपल्या देशात जी मिड डे मील स्कीम चालते ना, मध्यान्ह भोजन योजना, जगातली सगळ्यात मोठी पोषण योजना आहे. जगातली मी तुम्हाला सांगतोय. जगातला कुठलाच देश आपल्या एवढ्या साऱ्या मुलांना रोज फ्री जेवण देत नाही. आपल्या देशातच दिल्या जात आहे. आणि याच्यामुळे हा शिक्षणाचा दर वाढतोय. आणि मग याला आकार देण्यासाठी एक कायदाही बनवण्यात आला आपल्या देशात. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, 2009 मध्ये हा कायदा पारित करण्यात. या कायद्याअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलाचा, प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. तो कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, वंशाचा असो, जन्मस्थळ असो, लिंग असो, काहीही असो, 6 ते 14 वर्ष वयोगटातील जो कुठला मुलगा आहे त्याला तो अधिकार आहे मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा. आणि सरकारवर ते बंधन तयार करण्यात आलंय की तुम्हाला ते द्यावं लागेल. त्याला ते शिक्षण द्यावं लागेल. आता इव्हन खाजगी शाळांमध्ये पण 10% जागा आरक्षित आहे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर कलम 22, अटक आणि कैदेपासून संरक्षण. एखाद्या व्यक्तीला अटक होणार असेल किंवा अटक होत असेल तर त्याच्यापासून तिला संरक्षण कसं देता येईल याच्यासाठी आहे. अटक जी आहे ती 2 प्रकारची असते. कैद, अरेस्ट आणि डिटेन्शन, या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. सहसा आपण या सारख्या अरेस्ट म्हणजे एखाद्या माणसाला फक्त पोलिसांनी हात लावून म्हणणं की आम्ही तुला अरेस्ट केलं. अरेस्ट करणं म्हणजे जेलमध्ये टाकणं नाही. अरेस्ट करणं म्हणजे त्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेणं. आता तो म्हणू नाही शकत मी चाललो तिकडे, मला नाही माहित तुम्ही अटक बिटक केली की काय, मी तर चाललो फिरायला. नाही बेटा नाही फिरू शकत, चल ये आमच्या सोबत ये, गाडी घेऊन बस, आम्ही तुला पोलीस चौकीमध्ये घेऊन जाऊ, तिथे चल पोलीस स्टेशन मध्ये. आता त्याचं स्वातंत्र्य जे आहे ते आता हरवलं बाहेर फिरण्याचं बिरण्याचं. त्याला आता पोलिसांसोबत जावंच लागेल. याला साध्या सोप्या भाषेत म्हटलं जातं अटक. अटक म्हणजे हातात हतकडीच घातली पाहिजे असं काही नाही. इनफॅक्ट आता जे आहे पोलीस मॅन्युअल त्याच्याप्रमाणे जोपर्यंत अत्यंत आवश्यकता नसेल तोपर्यंत तुम्ही कैद्याच्या हातात हतकडी घालू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे खूप सराईत गुन्हेगार आहे, पळून जाण्याची शक्यता आहे, मग तुम्ही हातात हतकडी घालू शकता. साधा एखादा माणूस आहे त्याच्याविरुद्ध कोणीतरी गुन्ह्याची नोंद केली, तुम्ही त्याला पहिल्यांदा बिचारायच्या माणसाला कोणीतरी पोलीस बिलीस दिसत आहे, त्याला तुम्ही घेऊन चालले, त्यावेळेस तुम्ही त्याच्या हातात हतकडी घालू शकत नाही. ही साधी असते डेफिनेशन अटकेची. कैद म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला जेलमध्ये टाकता मग ती असते कैद. डिटेन्शन फरक आहे.
अरेस्ट आणि डिटेन्शन मध्ये किंवा अटक आणि कैदेमध्ये फरक आहे. अटक करणे म्हणजे फक्त त्या माणसाचं बाहेर फिरण्याचं, स्वतंत्रपणे फिरण्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेणं, त्याला आपल्या कस्टडीमध्ये घेणं. आणि कैद करणं म्हणजे मग त्याला जेलमध्ये टाकणं. याच्यासाठी काय संरक्षण आहे बघा. 2 प्रकारची कैद असते. एक म्हणजे दंडात्मक, पुनिटिव्ह डिटेन्शन, दंडात्मक कैद. म्हणजे काय की एखाद्या माणसाचा गुन्हा सिद्ध झाला, ठीक आहे, आणि मग त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं वगैरे वगैरे. हे असते पुनिटिव्ह डिटेन्शन किंवा दंडात्मक कैद. आणि दुसऱ्या प्रकारची कैद म्हणजे प्रतिबंधात्मक कैद. म्हणजे त्या माणसाने अजून गुन्हा केलाच नाहीये, पण शक्यता आहे की तो गुन्हा करू शकतो. मग त्यांनी गुन्हा नाही केला पाहिजे, त्याच्या आधीच मग त्याच्यावर अटकाव व्हायला पाहिजे. म्हणून मग त्याला काय, प्रतिबंधात्मक कैद, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. गुन्हा करायच्या आधीच त्याला एक सावधगिरी म्हणून तुम्ही त्याला कैदेत ठेवलंय. आवश्यक नाही की ते पोलीस स्टेशन जेलमध्येच असलं पाहिजे. घरच्या घरी पण त्याला कैद करू शकता, हाऊस अरेस्ट. त्याला म्हटलं जाऊ शकतं तू घराच्या बाहेर नाही यायचं. तुला घराच्या आत काय फिरायचंय, काय करायचंय, काय खायचंय ते तू कर. घराबाहेर तू निघायचं नाही. हाऊस अरेस्ट म्हणतात त्याला. प्रतिबंधात्मक स्वरूपाची असते. दोघांसाठी संरक्षण आहे. दंडात्मक कैदेच्या बाबतीत बघा काय संरक्षण देण्यात आलंय, की एखाद्या माणसाला अटक करताना तुम्हाला जो कोणी अटक करणारा अधिकारी आहे त्याला कारण सांगावं लागेल की आम्ही तुला का अटक करतोय. असं नाही की पोलीस आले, चल गाडीत बस. तो विचारतोय माणूस की अरे काय केलं, मी केलं काय? नाही नाही, ते आम्ही नाही सांगत तुला, चल फक्त गाडीत बस तू. नाही करू शकत. तुम्हाला त्याला कारण सांगावं लागेल की तुझ्या विरुद्ध अशी अशी तक्रार आली आहे, की तुझ्या विरुद्ध हा हा गुन्हा नोंदवला गेला आहे, तुझ्या विरुद्ध न्यायालयाकडून आम्हाला अरेस्ट वॉरंट मिळालाय, असेल तर तो दाखवावा लागेल. नुसतं असं नाही आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे, दाखव. त्याला कारण सांगावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तो वकिलाचं मार्गदर्शन किंवा वकिलाची मदत तो घेऊ शकतो. तुम्ही त्याच्यापासून त्याला थांबवू नाही शकत. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केली, तो म्हणतोय की मला वकिलाला फोन करू द्या. तुम्ही म्हणताय नाही नाही, नाही करू देणार. त्याचा फोनही हिसकावून घेतला आणि तो म्हणतोय मला फोन करू द्या वकिलाला, म्हणतोय नाही करू नाही देणार. असं नाही करता येत. त्याला 24 तासाच्या आत एका दंडाधिकाऱ्यापुढे उपस्थित करावं लागतं, मॅजिस्ट्रेट पुढे. जज पुढे त्याला उपस्थित करावं लागतं 24 तासाच्या आत. तुम्ही त्याला अटक केली, असं नाही की हा ठीक आहे तू राहा जेलमध्ये, आम्ही आता एफ-आय-आर बनवू, एफ-आय-आर फाईल करू, किंवा मग आता आम्ही चार्जशीट बनवू. कोर्टामध्ये जे दाखल केलं जातं त्याला चार्जशीट म्हणतात, पोलीस जे दाखल करतात. आता आम्ही चार्जशीट बनवू, मग 7-8 दिवस त्याला लागतील, मग आम्ही कोर्टात दाखल करू, तोपर्यंत तू जेलमध्ये सडत राहा. नाही, असं नाही करता येत. अटक केल्याच्या 24 तासाच्या आत त्याला जज पुढे उपस्थित करावं लागतं. पोलिसांना कमीत कमी प्राथमिक जी चौकशी आहे ती त्या जज पुढे सादर करावी लागते, की आम्ही प्राथमिक चौकशी केली. एक असं चोरीचं प्रकरण होतं, त्याची आम्ही अशी अशी चौकशी केली आणि या चौकशीतून आम्हाला लक्षात येतंय की याचा त्याच्यामध्ये हात आहे किंवा चोरी करणारा माणूस हाच आहे. कोर्टाला जर पटलं की नाही खरंच काहीतरी संबंध आहे, एकदम पूर्णपणे सिद्ध होत नाहीये, पण ठीक आहे, थोडंफार कुठेतरी दिसून येते की या माणसाचा त्याच्यामध्ये रोल आहे, मग पोलीस जज म्हणू शकतो की ठीक आहे, याला घ्या तुमच्या कस्टडीमध्ये. जर जजला वाटलं की नाही काहीच संबंध नाहीये, पोलिसांनी काहीतरी काल्पनिक चित्र तयार केलंय, चुकीच्या पद्धतीने माणसाला अटक केली आहे, जज म्हणू शकतो नाही याला सोडा. अशा प्रकारचे अधिकार देण्यात आले दंडात्मक कैदेच्या बाबतीत. प्रतिबंधात्मक जी कैद असते, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन असतं, म्हणजे त्या माणसाने अजून काहीच केलेलं नाही, कुठलाच गुन्हा केला नाहीये, पण पोलिसांना, राज्याला असं वाटतंय की हा गुन्हा करू शकतो, मग याला प्रतिबंधात्मक कैदेत ठेवायचं. जसं की जेव्हा जम्मू काश्मीर मधून ते कलम 370 काढलं, 2019 ची गोष्ट आहे, तेव्हा काय केलं, तिथले जे मोठे राजकीय जे नेते आहेत, हे फारुख अब्दुल्ला झालं, ओमर अब्दुल्ला झालं, आता जे मुख्यमंत्री झाले तिथले ओमर अब्दुल्ला, इतर जे तिथले मोठे राजकीय नेते होते, महबूबा मुफ्ती वगैरे वगैरे, यांना केंद्र सरकारने काय केलं, प्रतिबंधात्मक कैदेत ठेवलं. तुम्हाला आम्ही जेलमध्ये नाही टाकत, पण तुम्ही घराच्या बाहेर नाही यायचं. कारण काय, केंद्र सरकारला वाटलं की हे जर घराच्या बाहेर आले तर भडकाऊ भाषणं देतील, तिथलं वातावरण खराब होईल, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल, तिथे प्रश्न उपस्थित राहतील, म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक कैद, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बरेचदा वापर करतो. एखादा कोणी नेता आहे, निदर्शनं, मोर्चा काढायचा घोषणा केली तिने, की या तारखेला मी मोर्चा काढेल,
माझ्या हजारो लाखो अनुयायांसोबत मी इथून जाईल, मी असं करेल. राज्याला जर असं वाटलं की नाही त्यावेळेस हिंसाचार होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खराब होऊ शकते, तर त्याला प्रतिबंधात्मक कायद्यामध्ये टाकू शकतो. मोर्चा काढणं, निदर्शनं करणं चुकीचं आहे का? नाही. आपल्या घटनेमध्ये तो अधिकार आहे. शांततेच्या मार्गाने पण. तुम्ही हिंसाचार नाही घडवून आणू शकत. तुम्ही तोडफोड नाही करू शकत. तुम्ही बसेस नाही पेटवू शकत. जे आपण आपल्या इथे बघतो, लोकं मोर्चाच्या वेळेस जाऊन बसेस सरकारी बस पेटवणं सगळ्यात सोपं काम आहे. ते करणाऱ्यावर मला काही असं तो खूप महान वीर माणूस आहे असं काही नाही वाटत. मला उलट त्याची दया येते. बेटा तुझ्या साधं तुला कॉमन सेन्स नाही. ही बस तुझ्यासारख्या माणसांसाठी आहे बे. या ज्या सरकारी बसेस चालतात आपल्या इथे कोणासाठी चालतात? नागरिकांसाठी आहे. सर्वसामान्य लोकांसाठीची बस आहे. तू जाऊन त्याच्यावर दगड फेकले, त्याचा काच फोडलं, ती बस जाळली. काय खूप मोठं तू कर्तृत्व केलं? खूप बहादूर झाला का तू? नाही. असे ज्यावेळेस गोष्टी होतात ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक अटक केल्या जाऊ शकते, कैद केल्या जाऊ शकते. याच्या बाबतीत आहे, की कैद केलेला व्यक्ती जास्तीत जास्त 3 महिने तुम्ही त्याला प्रतिबंधात्मक कैदेमध्ये ठेवू शकता. 3 महिने. 3 महिन्यापेक्षा जास्त जर त्याला ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी बोर्ड बनवण्यात येतो. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याच्यामध्ये असतात आणि तो बोर्ड ठरवतो, की याला पुढे अजून प्रतिबंधात्मक कैदेमध्ये ठेवणं आवश्यक आहे की नाहीये. अशा प्रकारची ती तरतूद आहे. प्रतिबंधात्मक कैदेमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला वकिलामार्फत स्वतःचा बचाव करण्याची संधी आहे. तो म्हणजे न्यायालयात जाऊ शकतो. तो म्हणू शकतो, की मला जे प्रतिबंधात्मक कैदेमध्ये ठेवलंय हे चुकीचं आहे. असं नाही की तो न्यायालयात जाऊ नाही शकत, जाऊ शकतो. 3 महिन्यापुढे त्याला प्रतिबंधात्मक कैदेत ठेवायचं की नाही यासाठी जो बोर्ड बनवला जातो, ज्युडिशियल बोर्ड, न्यायिक जो मंडळ बनवलं जातं, त्याच्यातही तो आपलं प्रतिनिधित्व करू शकतो. तो स्वतः जाऊन त्याच्यापुढे आपलं मत मांडू शकतो किंवा आपल्या वकिलामार्फत तो आपलं मत मांडू शकतो. अशा प्रकारची ही तरतूद आहे.